नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव विजय भारद्वाज. मी हरिष्टा ॲग्रोलाईफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी. नमस्कार भाऊ. नमस्कार भाऊ, तुमचं पूर्ण नाव काय? बाबासाहेब गायवट, पानगावान, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. आता तुमच्या हातामध्ये आता हे अद्रकचं पीक आहे, बरोबर आहे का? आता ही अद्रकची लागवड तुमची किती तारखेची लागवड झालेली आहे? ही समजा 10-11 जूनची. 10 ते 11 जूनची तुमची लागवड आहे. आता सुरुवातीपासून तुम्हाला हरिष्टा ॲग्रोलाईफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ट्रीटमेंट चालू आहे. तर तुम्ही सर्वात अगोदर हाय स्टम्पिंग सोडलेलं आहे 5 लिटरमध्ये, हाय कंपनीचं हरिष्टाचं. तर हाय स्टम्पिंग सोडल्यामुळे तुम्हाला अद्रक पिकामध्ये नेमका काय फायदा झाला? नाही मग म्हणवतच मग ते बनू राहिली तशी बनती फुटवे निघले. फुटवे निघालेले. साधारणतः किती फुटवे निघालेले अद्रक पिकामध्ये? हे पहा ना तुम्ही, आता एक लावलेलं होतं, हे पहा ना तुम्ही. हां, एक खड्याला एवढे नाही, एवढे एक खड्याला एवढे तुमचे फुटवे निघालेले. अंदाजे किती फुटवे तरी मोजून दाखवू शकता का तुम्ही? तरी 50-52 आहेच तेच. 50-52 फुटवे निघालेले. आणि तुम्ही आता हे डाजो पण सोडलेले, आता तुम्ही हे प्रोडक्ट डाजो सोडलेले, त्यानंतर एक कार्गो सोडलेले, त्यानंतर एक लिझाने वगैरे सोडलेले हरिष्टा कंपनीचं. त्याचे तुम्हाला काय काय फायदे झाले नेमके? याच्यात करपा थांबला गेला, करपा आला नाही. हां, फुटवेची संख्या जास्त वाढली, हाईट वाढली, हाईट पण वाढलेली. आणि प्लॉट हिरवागार राहिला. म्हणजे आता जवळपास तुमच्या आजूबाजूला पण काही प्लॉट आहे अद्रकीचे. तर तुमच्या प्लॉटमध्ये आणि त्यांच्या प्लॉटमध्ये खूप सारा बदल आहे. त्यांच्या प्लॉटवर तुम्हाला करपा दिसतोय, अजून करपा नाहीये. आणि तुम्ही एक पॉझिटिव्ह डीएफ म्हणून पण सोडलेले 5 लिटरमध्ये. त्याचे कसे रिझल्ट वाटले तुम्हाला? त्याचे पण रिझल्ट चांगले वाटलेले. आता एकंदरच तुम्ही हरिष्टा ॲग्रोलाईफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उत्पादने वापरून तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहे. आता इतर शेतकरी तुमचा जो व्हिडिओ बघतायत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यांनी हे उत्पादने वापरले पाहिजे का? नाही, वापरायला पाहिजे. वापरले पाहिजे. आता मागच्या वर्षीच्या प्लॉटमध्ये तुम्ही मागच्या वर्षी पण अद्रक घेतली होती. गेल्या वर्षाच्या प्लॉट मध्ये आणि या वर्षीच्या प्लॉट मध्ये बराच बदल म्हणजे उत्पन्न वाढणार. या वर्षी उत्पादन वाढणार आहे तुमचं. तर तुम्हाला उत्पादन किती अपेक्षित आहे तुमचं? हे जी कंडिशन बघताय तुम्ही आपल्या अद्रक पिकाची, आजच्या कंडिशनला कमीत कमी 1 एकरला 180 ते 200 हिशोबाने निघायला पाहिजे. 180 ते 200 क्विंटल तुमचं अवरेज निघेल. निघायला पाहिजे. ठीक आहे साहेब, तुमच्या समाधानामध्येच आमचं समाधान आहे. धन्यवाद.